हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। ॲक्च्युअली आपल्याला डिझाईन्स कशा बनवावे हे सुचत नाही आणि आज तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये 3 खूप छान अशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या डिझाईन्स बघायला मिळतील। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या 3ही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल। आणि नक्कीच या छानशा डिझाईन्समुळे आपल्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा छान 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। मग आता छानशा डिझाईन बनवायला सुरुवात करूयात। आणि हा आहे ब्लाउज पीस। ॲक्च्युली याचा काठ जो आहे तर तो तुम्ही इथे बघू शकता, खूप मोठा आहे। तर पैठणी साडीवरचा हा ब्लाउज पीस आहे। कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे। पण ब्लाउज पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला साडी कशी आहे ते दाखवते। त्याआधी तुम्ही इथे बघू शकतात की या ब्लाउजचा मी बॅक पार्ट, अस्तर आणि ब्लाउज पीस असं दोन्ही इथे कटिंग करून घेतलेला आहे। आणि यावर आता खूप छान अशी आपण डिझाईन बनवणार आहोत। खूप सोपी आहे आणि तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी तुम्हाला बनवता येईल अशी ही डिझाईन आहे। तर याचा जो काही काठ आहे ना तर तो आपण इथे डायरेक्ट खाली घेतलेला आहे बघा, अशा पद्धतीने। आणि यावरच आता खूप छान असं डिझाईन बनवणार आहोत। सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग आणि मार्किंग करावी तर हे सहजच लक्षात येईल। तर बघा, हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण वरच्या साईडला टाकलेला आहे 2.5 इंचाची गळारुंदी आणि 5.5 शोल्डर, म्हणजे टोटल 5.5 टाकलं तर 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग मी इथे करून घेते, म्हणजे तुमच्या ते सहज लक्षात येईल। त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो इथे आपण घेतलेला आहे 5.25, कारण 36 साईजचा हा ब्लाउजचा बॅक पार्ट आहे। तर 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून छातीचा चौथा भाग म्हणजे 9 चौक 36 आणि 1.5 इंच मार्जिन मी इथे ॲड केलं। हा आहे कटोरी ब्लाउजचा बॅक पार्ट। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आता आपण इथे गळ्याची मार्किंग अस्तरवर करूयात आणि त्यानंतर कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचं तर हे मी तुम्हाला पुढे सांगेलच। तर बघा, मग सगळ्यात आधी जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं। तर इथे मी 9.5ला मार्किंग केली। पुन्हा 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग करून हा बेसिक बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे। आणि बेसिक आपला गळा गोल आहे आणि त्यामध्ये आपण पानगळासुद्धा बनवणार आहोत। आणि क्रॉसला 1 लाईनला मार्किंग करून ह्या पद्धतीने गोलगळ्याचा शेप दिलेला आहे। त्यानंतर काय करायचं बघा, आता आपल्याला इथे पानगळासुद्धा ॲड करायचा आहे। तर इथून अशा पद्धतीने पानगळ्याचा आकार आपण इथे देऊन घेतलेला आहे। तर तो तुम्हाला किती डीप हवा आहे, तुम्ही यापेक्षा थोडा आतूनही घेऊ शकतात किंवा अजून बाहेरून सुद्धा घेऊ शकतात। गोलगळा आणि पानगळ्यातला डिस्टन्स सुद्धा कमी जास्त करू शकता तुमच्या चॉईसनुसार। पण सध्या मी अशा पद्धतीने बॅक पार्ट आता बनवणार आहे। तर बघा, ही मार्किंग करून झालेली आहे। तर आता आपण हे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर बघा, मग सगळ्यात आधी हा जो काही गोलगळा आहे तर तो आपण कटिंग करून घेणार आहोत। तर बघा, जशी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर काय करायचं बघा, आता आपला जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो इथे सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर कटिंग केलेला आपण अस्तरचा हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे। तर बघा, सेंटरला इथे मी पिन लावते आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा, जेणेकरून गळारुंदी जास्त स्प्रेड होणार नाही आणि प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला हा ब्लाउज नक्कीच बसेल। ठीक आहे, तर बघा, मग ह्या पद्धतीने आता मी हा जो काही ब्लाउज आहे तर याला अस्तरान ते पिनअप करून घेतलेला आहे। त्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही कॅनव्हास पेपर लावून गळा करू शकतात, बट हा गोल गळा आहे आणि गोल गळा हा आपण इझिली बनवू शकतो, त्यामुळे मग मी इथे बिना कॅनव्हास पेपरचाच बनवत आहे। तर फक्त मार्जिन एकसारखं ठेवायचं आहे आणि टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे। तर बघा, गळ्याच्या साईडने टीप मारून झाल्यानंतर लगेचच कंटिन्यू साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथे कमरेच्या साईडला टीप मारून
घेऊयात। या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पाड दोन्हीही आपलं सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी सुद्धा लावण्याची गरज पडत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान येते। तर असं तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघू शकता। तर बघा आता ही टिप मारून झाल्यानंतर पिना काढून घ्यायच्या आणि कमरेच्या साईडला जे काही थोडंफार एक्स्ट्राचा आहे मेन फॅब्रिक ब्लाऊज पीसचा तर तो इथे कटिंग केला आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर आता ह्या गळ्याला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। तर बघा मग ह्या पद्धतीने मी इथे छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे आणि आता हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेते। तर हा सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला प्रॉपर असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने आता सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप। तर बघा आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही। फिनिशिंगसाठी ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे, तर तुम्ही नक्की फॉलो करायची आहे। कारण बऱ्याचदा काय होतं की आपलं जे काही अस्तर आहे तर ते वरती दिसतं आणि फिनिशिंग सगळी बदलते, सो तसं होऊ देऊ नका। हे बघा तर प्रॉपर फिनिशिंग सहित इथे आपला गोल गळा रेडी झालेला आहे। त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा आपल्याला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच दाबटीप द्यायची आहे। आणि बघा आता इथे तुमच्या लक्षात येईल की गळ्यासोबतच कमरेचा पार्ट सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होत आहे आणि हे म्हणजे ब्लाऊजला खरंच खूप सुंदर लुक येतं, फिनिशिंग पण छान येते। सो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघू शकता, ठीक आहे। त्यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला आहे तसं जोडून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून इथे कटिंग करतो। म्हणूनच गळ्याचा बेसिक शेप रेडी झाल्यानंतर ह्या पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं। तर हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण की हे मार्जिन आपण ब्लाऊज कट करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं। आता ह्या पद्धतीने जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा तर तो इथे कटिंग करून घ्यायचं, म्हणजे परफेक्ट मापाचा आपला बॅक पार्ट रेडी होईल। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना कुठेही मध्ये गोळा होणार नाही, रिंकल्स वगैरे येणार नाही, असा फुगा येणार नाही, तर याची काळजी घ्यायची आहे, म्हणजे तरच मग आपल्या ब्लाऊजला छान लुक येईल। जर का कुठे गोळा होत असेल तर व्यवस्थित पकडून करायचं आहे, ठीक आहे। तर बघा ह्या पद्धतीने आपलं आता बेसिकली इथे गोल गळ्यासहित हा पार्ट रेडी झालेला आहे। आता काय करायचं, आपला जो काही पान गळ्याचा शेप आहे तर तो आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे। तर बघा आता इथे मी चॉकच्या साहाय्याने सेंटरला आधी मार्किंग केली आणि त्यानंतर ह्या पद्धतीने बघा पान गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे। पुन्हा सांगते डीपनेस तुमच्यावर डिपेंड आहे, पण असं सुद्धा ब्लाऊजला छान असं लुक येतं आणि डिझाईनसुद्धा छान नक्कीच रेडी होईल। बघा तुम्हाला पुढे लक्षात येईलच। हा शेप तुम्ही थोडा खालून किंवा वरूनसुद्धा घेऊ शकता। ते बघा थोडासा आतल्या साईडने घेतला तरीसुद्धा चालेल, ठीक आहे। आता आतला अस्तरचा कसा आहे त्यावर मी थोडंसं मॅच करत इथे ह्या पद्धतीने आकार देऊन घेतला। आता बघा ह्या पद्धतीने ते फोल्ड करायचं, म्हणजे एक साईडची मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट मार्क होईल। हे बघा व्यवस्थित प्रॉपर एकावर एक आणि त्यानंतर असं पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे बघा चॉकची फेंट मार्किंग इकडे सुद्धा झालेली आहे दुसऱ्या साईडला आणि मग ती डार्क करून घ्यायची आहे। या स्टेपमुळे काय होतं की दोन्ही साईडने आपली मार्किंग सेम येते, म्हणजे डिझाईनसुद्धा प्रॉपर सेम येईल, कमी जास्त वर खाली वगैरे तिरकी वगैरे होणार नाही। यासाठी मग तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एक साईडची मार्किंग दुसऱ्या साईडने आधी फेंट प्रेस करून घ्यायची आणि मग त्यानंतर ती डार्क करायची, ठीक आहे। तर ही मार्किंग तुम्ही थोडीशी कमी म्हणजे आतल्या साईडने सुद्धा करू शकतात। आता मी ते सुद्धा तुम्हाला करून दाखवते इथे। तर बघा इथे तुम्हाला येलो कलरच्या चॉकने मार्किंग आतल्या साईडने थोडीशी दिसत असेल, ठीक आहे। तर बघा आता मी इथे लेस लावून घेते, जो आपण पानगळ्याचा शेप इथे ड्रॉ केलेला आहे एक्झॅक्टली त्यावरच। तर इथे बघा आता मी पिंक कलरचाच दोरा घेतलेला आहे ॲक्च्युली, कारण मी बऱ्याचदा सांगते की शक्यतो मॅचिंग दोरा यूज करायचा लेसला। तर बघा ही जी काही लेस आपण यूज करतोय ना तर ही त्रिकोणची आहे, गोल्डन आणि त्रिकोण, आणि ब्लाऊजला मॅचिंगच त्रिकोणची लेस मी इथे यूज करते। तुम्ही साडीला मॅचिंग अशी कॉन्ट्रास्ट लेससुद्धा इथे यूज करू शकतात, बट जर मॅचिंग जरी केली तर त्याचा एक फायदा होतो की हा ब्लाऊज पुन्हा नंतर दुसऱ्या कशावरही सहज मॅच होऊ शकतो। जर कॉन्ट्रास्ट म्हणजे आता याची स्काय ब्ल्यू कलरची साडी आहे, स्काय ब्ल्यू कलरचं जर का मी त्रिकोणची लेस यूज केली असती तर हा ब्लाऊज दुसऱ्या याच्यावर इझिली मॅच होऊ शकला नसता। त्यामुळे मग मी ब्लाऊजला मॅचिंगच त्रिकोण असलेले लेस इथे यूज करते आणि सध्या हे त्रिकोणच्या लेसचं
ट्रेंड चालू आहे आणि छान असं लुक येतं. सो तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघू शकतात. तर बघा जिथे पानगळ्याचा शेप आहे तिथे व्यवस्थित कानाकोपऱ्यावर फोल्ड करून घेतलेला आहे, कारण की आता लेसवरच आपला जो काही शेप आहे तर तो डिपेंड आहे. त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक ही लेस आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित मार्किंगवरच मी कडेकडेने लावून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा खूप गडबड करायची नाही, म्हणूनच मी तुम्हाला अतिशय सावकाशच दाखवलेला आहे, कारण की लेसवरच आता आपलं नेक्स्ट लुक डिपेंड आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला ह्या लेसला द्यायची आहे डबल टिप. तर बघा मी बऱ्याचदा सांगते आणि आज पुन्हा सांगते की लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्यतो लेसला डबल टिप द्यायची, जेणेकरून त्याचे 2-3 फायदे आहे. मेन म्हणजे लेसवरती तरंगतसुद्धा नाही, त्याचबरोबर ती पॅक लागली जाते म्हणजे लवकर खराब होत नाही आणि याचाच अर्थ तुमचा ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होत नाही. त्यामुळे शक्यतो डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर बघा मी सुद्धा इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे. तर ह्या पद्धतीने मग इथे बघा ही पानगळ्याच्या शेपमध्ये आपण छान अशी ट्रेंडिंग लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे मी बॅक साईडला आधी टक्स टाकते आणि मग पुढे काय करायचं ते सांगते. तर बघा इथे सेंटरपासून मी 5ला मार्किंग करते आणि अर्धा इंच साईडने, त्यानंतर उभा टक्स 4चा घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा मार्किंग करून घेतली. आता जी मार्किंग आहे त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे आणि टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आणि स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं, जेणेकरून ते टक्स लवकर ओपन होणार नाही, म्हणजे ते खराबसुद्धा होणार नाही. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे आणि तिथे सुद्धा स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं आहे आणि डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे. तर बघा स्टिचिंग करताना ज्या ज्या टिप्स सांगते तर त्या नक्की फॉलो करा, फिनिशिंगसाठी त्या खूपच महत्त्वाच्या आहे. तर बघा आता परफेक्ट असे दोन्ही साईडने टक्स टाकून झालेले आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे आतला हा जो काही गोल गळा आहे तिथे तुम्ही गोल्डन पायपिंग लावू शकतात, मोती लेसची जी काही लेस असते ती लावू शकतात तुम्हाला वाटत असेल तर, किंवा एखादी दुसरी बारीक लेससुद्धा लावू शकतात. बट इथे काही तसं कस्टमरला नको होतं, आतला गळा प्लेन हवा होता, सो त्यामुळे मग मी लावलेली नाही आहे. त्यानंतर आता इथे आपण लटकन बनवून घेऊयात. तर बघा थोडेसे ट्रेंडिंग लुकचे लटकन आज आपण इथे बनवणार आहोत. म्हणजे नेहमी आपण त्रिकोणी बनवत असतो, बट ह्या पद्धतीने जर बनवले तर ब्लाऊजला अजून सुंदर असं लुक येतं. तर बघा जो काही म्हणजे एक्स्ट्राचा काट आहे ना कडेचा, तर तो आपण इथे थोडासा कट करून घेऊयात आणि याचे सेम 2 तुकडे करून घेतले चौकोनी आणि मग त्यानंतर ह्या पद्धतीने त्रिकोणमध्ये ते फोल्ड करून कडेकडेने एक टिप मारून घ्यायची आहे. आता दोन्ही पण सोबतच तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर गळ्याच्या मधला जो काही कपडा होता मेन फॅब्रिकचा, तर त्यापासून इझिली ते रेडी होतात, त्यामुळे दुसरा काही कपडा घ्यायची लगेच गरज नाही आहे. यापेक्षा तुम्हाला छोटे हवे असेल तर तुम्ही छोटे करू शकतात, पण असे सुद्धा छान दिसतील. आणि मग गळ्याचा मधला कपडा घेतला आहे म्हणजे हे 2.5 बाय 2.5चे झालेले आहेत. ठीक आहे. आता हे रेडी झाल्यावर बघा ह्या पद्धतीने ते बरोबर सेंटरला ठेवायचं, त्यामध्ये ही नॉट टाकायची, असं फोल्ड करून इथे आपल्याला आता टिप टाकून घ्यायची आहे. तर स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉक करायचं आणि डबल टिप द्यायची, म्हणजे लटकनसुद्धा लवकर खराब होणार नाही. आणि एक्स्ट्राचं थोडंसं कोपऱ्याचं कट करून ह्या पद्धतीने बघा लटकन मी सरळ करून घेतले. तर किती सुंदर असं पाकळीसारखं लुक आलेला आहे. आणि गुलाबी आणि रेड कलर जर असेल ना तर हे लटकन खूप छान दिसतं. तर तुम्ही सुद्धा तुमचा जर ब्लाऊज पीसला लटकन तुम्ही गुलाबी किंवा रेड कलरचे बनवत असाल तर नक्की अशा पद्धतीने बनवा. छान असं फुलाचं लुक येतं आणि म्हणजे खूप सुंदर दिसतं आणि बनवण्याची पद्धत सोपी आहे, लवकर रेडी होतात. सो असे छानसे लटकन तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. आणि त्यानंतर इथून सेंटरपासून मी कट केलं आणि आता बॅक पार्टला साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ही नॉट लावून घ्यायची आहे. तर बघा मी इथे डबल टिप देते, 2-3 टिपा ॲक्च्युली टाकून घ्यायच्या, 2 ठिकाणी टाकायच्या, म्हणजे ते नॉट लवकर निघणार नाही. कारण की काय होतं आपण ते खेचून बांधतो आणि मग ते लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून घ्यायची, म्हणजे दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि मग आपलं ब्लाऊज फिटिंगला आणि दिसायला सुद्धा छान दिसेल आणि आपल्याला सुद्धा कम्फर्टेबल वाटेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर बघा इथे सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे, कारण की ते व्यवस्थित लॉक व्हावं यासाठी. आणि मी इथे रेडीमेड गोल्डन कलरची नॉट वापरलेली आहे. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर सफिशियंट असते आणि 1 मीटरचे मग आपण 2 सेम इथे भाग करून घेतलेले आहे. आता इथे मी ही नॉट बांधून दाखवते. हे बघा खूप छान असं फुलांच्या पाकळीसारखे इथे हे लटकन तयार झाले आणि ॲक्च्युली लटकनमुळे सुद्धा खूप छान असं लूक आलेलं आहे ब्लाऊजला. त्यानंतर इथे सेंटरला बघा मी गोल्डन आणि ब्लाऊजचंच मॅचिंग असं एक पॅच छोटासा फुलाचा लावून घेते. तुम्ही नुसतं गोल्डनसुद्धा लावू शकता. आता मी इथे डायरेक्ट टीप मारून तो पॅक करून घेणार आहे.
तर बघा मग फायनली खूप सुंदर असे लटकन सहित आपला हा बॅक पार्ट इथे कंप्लीट स्टिच करून झालेला आहे। हे बघा इथे मी म्हटलं की सेंटरला एक पॅच लावायचा आहे, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार वेगळा सुद्धा लावू शकतात, ठीक आहे। तर अशा पद्धतीने एकदम कमीत कमी झटपट तयार होणारी आज आपण काठपदर म्हणजेच पैठणी साडीवरची ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे। तर आता हा बॅक पार्ट ब्लाऊजला लावल्यावर ब्लाऊजचं लुक कसं येतं तर ते मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा कशा पद्धतीने कुठल्या साडीवर ही डिझाईन बनवता येईल याची थोडी आयडिया येईल। तर सगळ्यात आधी बघा साडी बघून घ्या, अशा कलर कॉम्बिनेशनची साडी आहे, एक साईडला छोटा आणि एक साईडला मोठा काठ आहे। आणि आता दाखवते मी तुम्हाला यावरचा ब्लाऊज। तर बघा फायनली हा ब्लाऊज कंप्लीट स्टिच झालेला आहे। याचा जो काही पुढचा भाग आहे तर हा आहे कटोरी आणि अशा पद्धतीने बघा मग या बॅक पार्टमुळे सुद्धा हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय आणि फायनली पैठणी साडीवरचा हा ब्लाऊज आपला इथे कंप्लीट स्टिच झालेला आहे। साडी आणि ब्लाऊजचं कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूपच सुंदर आहे। तर बघा झटपट होणारी छानशी डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस। ॲक्च्युली याचा जो काही काठ आहे ना तर तो भरपूर सारा मोठा आहे आणि मोठा काठ असेल तर आपल्याला हवी तशी डिझाईन आपण सहज बनवू शकतो। तर आज आपण खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग पॅचवर्कची काठापासून ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत। तर बघा मग इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला आता या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग मार्किंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा मग मी आत्ताच म्हटलं हा जो काही काठ आहे तर हा बऱ्यापैकी मोठा काठ आहे। बऱ्याचदा साडीला एका साईडने छोटा एका साईडने मोठा असतो, पण याला दोन्ही साईडने मोठा होता त्यामुळे एक साईडचा स्लीव साठी आणि एक साईडचा आपण बॅक साईड साठी घेतलेला आहे। तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे ना तर या ब्लाऊजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर, म्हणजे टोटल 5.5 शोल्डर घेतला। आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंच घेतलेला आहे। 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। आणि इथून घ्यायचं असं छातीचा चौथा भाग, तर 34 साईजचा ब्लाऊज आहे तर त्याचा चौथा भाग होतो 8.5 अधिक 1.5 इंच मार्जिन, असं टोटल आपण 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे। सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर बघा मग आता आपण गळ्याची इथे मार्किंग करून घेऊयात। तर तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं, कारण 1/2 इंच आपलं शोल्डर मध्ये जात असतं। तर इथे 8.5चा गळा आहे तर 1/2 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 9 इंचाला मार्किंग करून घेऊयात। आणि त्यानंतर आता आपल्याला खाली सुद्धा 3 इंचचा गॅप ठेवून एक मार्किंग करायची आहे, कारण आता आपण इथे पॅचची मार्किंग करत आहोत। 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घेतली बघा आणि इथे आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आता आपला जो काही मेन शेप आहे गळ्याचा तर तो इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघा मग मी इथून ह्या पद्धतीने आकार दिलेला आहे, तर तो पुन्हा मी डार्क करते, आधी फेंट दिला नंतर डार्क आणि बघा हा, तर अशा पद्धतीचा हा आपला मेन शेप आहे जो गळ्याचा आहे तो। त्यानंतर त्याच्या कडेने आता आपल्याला पुन्हा आकार द्यायचा आहे। तर बघा 1-1 इंचाची मार्किंग मी इथे करून घेतली, म्हणजे 1 इंचाचा पॅच आपला इथे रेडी होईल। आणि ह्या पद्धतीने हे पॉइंट जॉईन करून हा आकार इथे काढून घेतलेला आहे। आता इथपर्यंत झाल्यानंतर इथून काय करायचं आहे, आपल्याला अशा पद्धतीने गोलाकार शेप द्यायचा आहे बघा। आणि त्यानंतर खाली आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे पॅच काढायचा आहे, तर तो आपल्याला त्याची जी काही रुंदी आहे ना तर ती 1 इंचाची घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने त्रिकोण केला। आता ही जी मार्किंग केलेली आहे ही पुन्हा मी डार्क करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली आपला पॅचचा शेप जो आहे तर तो कसा आहे। तर बघा मग अशा पद्धतीने आपण ही परफेक्ट अशी मार्किंग इथे करून घेतलेली आहे। तर बघा मग आता ज्यावेळेस आपण पॅच बनवतो तर आपल्याला कॅनव्हास पेपर यूज करायचा असतो। तर सगळ्यात आधी आता आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे त्यावर आपल्याला ही परफेक्ट मार्किंग करायची आहे। तर डबल फोल्ड करून इथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आता हे असा ठेवल्यावर आपल्याला बघा इथे फेंट मार्किंग दिसते, तर ती आपल्याला स्केच पेनच्या सहाय्याने डार्क करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी काही परफेक्ट मार्किंग आहे तर ती आपली इथे कॅनव्हास पेपरवर मार्क होईल किंवा व्हावी यासाठी। तर बघा मग हा शेप केला, त्याबरोबर हा पण म्हणजे जशी मार्किंग दिसते ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे डार्क मार्किंग करून घ्यायची आहे। फक्त एवढंच आहे महत्वाचा पॉइंट, तो म्हणजे आपला कॅनव्हास पेपर हलायला
नको, कारण की जर हल्ला तर मग मार्किंग तिरकी होऊ शकते, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक मार्क करायचं आहे. तर बघा मग मी एक साईडने मार्किंग केलेली आहे. आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला फेंट फेंट दिसते तर त्यावर डार्क करायचं आहे. जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल तरी तुम्ही ह्या पद्धतीने जर आधीची मार्किंग केली तर त्यावर तुम्हाला ही मार्किंग दुसऱ्या साईडला स्पष्ट दिसणारच आहे. मग तुम्हाला फक्त ती मार्क करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही साईडने सेंटर पासून आपला आकार सेमच यावा, तिरकं वगैरे जायला नको. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर थोडंसं किंचितचं आपल्याला आता इथे मार्जिन ठेवत हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर 1/2 इंच किंवा स्टिचिंग करताना किती थोडं तुम्हाला एक्स्ट्रा हवं आहे त्यानुसार तुम्ही ते कट करून घेऊ शकतात. आता वरती तर डायरेक्टच काटोकाट कट करून घेतलेला आहे. तर बघा मग अशा पद्धतीने आपण कॅनव्हास पेपरवर पॅचची मार्किंग करून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला जो काही आपला काट आहे ना तर तो सेंटर पासून कट करायचा आहे आणि जॉईन करायचा. तर जॉईन करण्यासाठी एक काट सरळ त्यावर दुसरा उलटा ठेवलेला आहे आणि या पद्धतीने सिंपल आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे बघा, जेणेकरून आपला हा काट जॉईंट होईल आणि आपल्याला पॅच बनवणं सोपं जावं यासाठी. आणि बघा त्यानंतर सरळ करून आपण दाबटीप दिली, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात यायला नको आणि आपला पॅच प्रॉपर असा रेडी व्हावा यासाठी. त्यानंतर बघा बरोबर मध्यभागी आपल्याला हा पॅच ठेवायचा आहे आणि जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी आतला जो काही शेप आहे आपला तर त्यावरच अतिशय सावकाशपणे आपल्याला इथे टीप मारायची आहे, जेणेकरून कॅनव्हास पेपर आणि हा काट आपला एकमेकाला इथे जॉईंट व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. फक्त जो काही मधला शेप आहे ना तर तिथेच आपल्याला इथे सगळ्यात आधी टीप मारून घ्यायची आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जो काही कडेची मार्किंग आहे ना तर त्यावर सुद्धा आपल्याला टीप मारायची आहे. जशी मार्किंग आहे एक्झॅक्टली तशीच टीप यावी किंवा येईल याची काळजी जरा आपल्याला घ्यायची आहे, कारण जर का ती टीप तिरकी वगैरे झाली तर बऱ्याचदा पॅच किंवा पॅचचा आकार चेंज होण्याचे चान्सेस असू शकतात. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थित बघा हा जो काही खालचा शेप आहे ना तर तिथे सुद्धा मी बरोबर एक्झॅक्टली जी काही मार्किंग आहे त्यावरच इथे टीप मारून घेत आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग इथपर्यंत आल्यावर पुन्हा आपल्याला आता ती सरळ करून घ्यायची आहे, फिरून वगैरे व्यवस्थित काने कोपऱ्यावर जशी हवी आहे तशी स्टीप यावी याची काळजी घ्यायची आहे. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर बघा या पद्धतीने संपूर्ण पॅचला आपण आता इथे टीप मारून घेतलेली आहे. इकडून काही गोळा वगैरे झालेला आहे की नाही तेवढं चेक करायचं आणि त्यानंतर आता जो काही एक्स्ट्राचा काट आहे ना तर तो संपूर्ण आपल्याला इथे कट करायचा आहे. तर कडेची जी काही मार्किंग आहे तर त्याच्या कडेने एक लाईन एवढा आपण फक्त एक्स्ट्रा ठेवूयात, म्हणजे नंतर आपलं ते कट करून घेऊ शकू. पण आता लगेच आहे त्यावरच जर कट केलं तर तिथे शिलाई आहे ना तर पॅच व्यवस्थित रेडी होणार नाही. त्यामुळे टेपचे एक लाईन एवढं तर मार्जिन आपल्याला इथे ठेवावंच लागणार आहे कटिंग करताना. फक्त ते व्यवस्थित काटोकाट एकसारखं राहील याची काळजी घ्यायची, जेणेकरून आपला पॅच व्यवस्थित सरळ व्हावा यासाठी. ठीक आहे. आता हा पॅच आपला रेडी झाला. मी सेंटरला थोडीशी मार्किंग केलेली आहे आणि आपल्याला हा जो काही पॅच आहे तर हा बॅक पार्टला लावायचा आहे. त्याआधी आपल्याला बॅक पार्टचं अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता ते जोडण्यासाठी सगळ्यात आधी ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवलेला आहे बघा. आणि सगळ्यात आधी आता कमरेच्या साईडने आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे. आता बघा ही टीप मारून झाल्यानंतर जे काही ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि तो कट झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट बघा ह्या पद्धतीने सरळ करून इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा मग दाबटीप देताना इथे काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठीची ही खूपच महत्वाची टीप आहे, तर तुम्ही आठवणीने व्यवस्थित फॉलो करायची आहे. ठीक आहे. तर बघा मग एकदम प्रॉपर अशी इथे आपण दाबटीप दिलेली आहे. आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. तर बघा हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने टीप मारायची आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीप मारताना कुठे तिरकं जाणार नाही, गोळा होणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण जर काही तिरकं वगैरे झालं तर सगळं चुकेल, आपलं सगळं फिनिशिंग बिघडेल, फुगा वगैरे सुद्धा बऱ्याचदा येऊ शकतात. सो
व्यवस्थित काळजीपूर्वक. आणि आता हे टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खास यामुळेच आपल्याला सगळ्यात आधी या पद्धतीने जोडायचं असतं आणि एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. ठीक आहे, तर बघा हा सुद्धा बॅक पार्ट आपला प्रॉपर रेडी झाला. त्यानंतर आता मी इथे ह्या पद्धतीने फोल्ड करून सेंटरची एक मार्किंग करते जेणेकरून पॅच लावणं सोपं जावं यासाठी. आणि हा जो काही पॅच आहे त्याचा सुद्धा सेंटरला छोटा कट मारला. आता हे दोन्ही कट्स आपल्याला मॅच करायचे आहेत. पण बघा सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की हा जो काही पॅच आहे ना तर हा सरळ पाहिजे नाही. याचाच अर्थ आपल्याला ठेवताना तो उलटा ठेवायचा आहे. म्हणजे आपण बॅक पार्ट सुद्धा उलटा ठेवलेला आहे आणि हा जो काही पॅच आहे ना तर तो सुद्धा उलटा ठेवायचा आहे. आणि पॅचचा सेंटर आणि बॅक पार्टचा सेंटर दोन्ही एकमेकांना मॅच करायचे आहेत. आणि सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारायची आहे बघा, फक्त आतल्या गळ्यापर्यंत. ठीक आहे, जेणेकरून काय होईल की कडेची टीप मारताना आपला हलणार नाही, तिरकं वगैरे जाणार नाही, जेणेकरून आपली डिझाईन प्रॉपर यावी यासाठी. आणि मग त्यानंतर या पद्धतीने जी काही आपली एक्झॅक्टली मार्किंग आपण कॅनव्हास पेपरवर गळ्याची करून घेतलेली आहे, जो काही मेन गळा आहे त्याची, त्या एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. ही टीप मारताना एक सुद्धा टीप थोडी सुद्धा म्हणजे पुढे मागे जाणार नाही, तर याची काळजी घ्यायची आहे. कारण थोडी जरी पुढे मागे झाली तरी सुद्धा मग ते सगळं चुकू शकतं आणि गळ्याचा आकार सुद्धा बिघडू शकतो. तर बघा प्रॉपर फिनिशिंगचे टीप टाकून घेतल्यानंतर 5 इंच किंवा टेपचं एक लाईन एवढं मार्जिन ठेवून आपल्याला गळ्याच्या मध्ये जे काही कॅनव्हास पेपर, तो पॅच वगैरे, मेन फॅब्रिक, बॅक पार्टचा पार्ट हे सगळं कट करून घ्यायचं आहे. सगळं सोबत असते सुद्धा. ठीक आहे, आणि यानंतर आता ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू म्हणजे हा पॅच, त्यावेळेस तो प्रॉपर फिनिशिंगचे सरळ व्हावा आणि आपला हा जो काही आकार आहे तर हा आहे असाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग छोटे कट्स मारल्यानंतर हे ह्या पद्धतीने आता वरच्यावर फोल्ड करायचं आहे आपल्याला. आणि आता इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. ठीक आहे, तर बघा मग दाबटीप देताना इथे काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे किंवा कॅनव्हास पेपर झाला मेन फॅब्रिक, तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली पॅचची फिनिशिंग, गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर एकदम सावकाशपणे थोडं थोडं पकडत ह्या पद्धतीने व्यवस्थित प्रेस करत करत दाबटीप द्यायची आहे. कारण की हा कॅनव्हास पेपर आहे, त्याचा काट वगैरे सगळंच आहे, त्यामुळे ते बऱ्याचदा जाड होण्याचे चान्सेस आहे. कारण बघा कॅनव्हास पेपर, काट म्हणजेच एक हा पॅच झाला आणि आधीचा अस्तर आणि मेन फॅब्रिक, तर ते भरपूर जाड होते. सो त्यामुळे अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडायचं आहे. आणि इथे जर का आतला कपडा म्हणजे अस्तरचा कपडा वरती दिसला तर सगळ्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडेल. एवढी सुंदर डिझाईन करून काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक दाबटीप द्यायची आहे. आणि ते इथे लक्षात येईल प्रॉपर फिनिशिंग सहित आपण आता इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, गळ्याची फिनिशिंग सुद्धा एकदम छान आली. त्यानंतर आता इथे जी काही आपण दुसरी टीप मारलेली होती म्हणजे पॅचची बघा 1 इंचाचं मार्जिन ठेवून आपण जी काही मार्किंग केलेली होती, तर बरोबर त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना कुठेही तिरकं जाणार नाही, कमी जास्त होणार नाही आणि हा मधला शेप सुद्धा व्यवस्थित मध्येच राहील. तर या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे, जेणेकरून फक्त डिझाईन बनवणं, कटिंग स्टिचिंग करणंच एवढंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कसं येईल तर याची सुद्धा तुम्हाला आयडिया यावी. त्यासाठी मी संपूर्ण हा बॅक पार्ट स्टिच करता करता ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, आवर्जून आठवणीने फॉलो करा, म्हणजे तुमचा सुद्धा पॅच व्यवस्थित लागला जाईल. ठीक आहे, तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे टीप टाकलेली आहे. त्यानंतर आपण किंचितचं 1 लाईन एवढं एक्स्ट्रा ठेवलं होतं बघा, तर जेवढं शक्य आहे तेवढं ते आपल्याला इथे थोडंसं कट करून घ्यायचं आहे. काही काही ठिकाणी याची तर काही गरज नाहीये, पण जिथे गरज असेल तिथे. ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल. आता यानंतर आपल्याला इथे एक लेस लावायची आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकता. पण मी गोल्डन डिझायनर छोटीशीच घेतलेली आहे, खूप ब्रॉड पण घेतलेली नाहीये. आणि इथे गोल्डन कलरचा धागा सुद्धा ओढून घेते. तर याआधी सुद्धा मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की शक्यतो लेस लावताना मॅचिंग दोरा यूज करायचा, जेणेकरून फिनिशिंग बिघडायला नको यासाठी. तर बघा मग इथून आता ही लेस लावायला आपण सुरुवात करूयात. मी म्हटल्याप्रमाणे मी काय खूप ब्रॉड लेस घेतलेली नाहीये, जरा मीडियमच घेतलेली आहे. आणि बघा इथेही या कोपऱ्यावर लेस व्यवस्थित एकावर एक थोडीशी त्याचा कानाकोपरा काढून म्हणजे एकावर एक फोल्ड करून
टिप टाकायची आहे। हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, नाही तर बऱ्याचदा काय होतं की असं ब्लाऊजचं फिनिशिंग खूप सुंदर येतं पण आपण लेस प्रॉपर लावत नाही, त्यामुळे मग त्याचं लुक बिघडतं। सो तसं होऊ नये त्यासाठी इथे बऱ्याच ठिकाणी कानेकोपरे आहेत छोटे छोटे, तर तिथे व्यवस्थित फोल्ड करून लेस लावून घ्यायची आहे। जर ती तुम्ही सरळ सरळ पकडत लावले तर सगळा शेप बिघडू शकतो आणि मग एवढी सुंदर डिझाईन बनवून किंवा छान अशी लेस लावून काहीच उपयोग होणार नाही। त्यामुळे मग या गोष्टीची काळजी घेत व्यवस्थित अतिशय सावकाश काळजीपूर्वकच आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे। मी पुन्हा सांगते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, पण मी इथे गोल्डन आणि ती सुद्धा छान अशी छोटीशी, म्हणजे खूप बारीक पण नाहीये, जरा मीडियम साईजचीच घेतलेली आहे। आणि बघा मग व्यवस्थित ह्या पद्धतीने फायनली आपण अतिशय काळजीपूर्वक हा जो काही पॅच बनवलेला आहे त्याच्या कडेने ही लेस लावून घेतलेली आहे खरं तर। ठीक आहे, आता काय करायचं की ह्या लेसला डबल टिप द्यायचा आहे। तर बघा मी नेहमीच सांगत असते की लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची। त्याचे 2-3 फायदे आहेत। सगळ्यात महत्वाचा म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि आपली फिनिशिंग सुद्धा बिघडत नाही। तर या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा। ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने आपण एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित हा जो काही पॅच आहे तर तो इथे गळ्याला लावून घेतलेला आहे। कुठे गोळा झालेला नाहीये, तिरका नाही, काहीच नाही, एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित लागला गेलेला आहे। ठीक आहे, आता यानंतर महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे आपल्याला इथे बॅक साईडला टाकायचे आहे टक्स। तर मी पुन्हा ब्लाउजचा कलरचा धागा इथे ओवून घेतलेला आहे आणि बघा आता हा जो काही टक्स आहे तर याची मार्किंग आपल्याला सेंटर पासून करायची आहे 4.5 इंचाला, अर्धा इंच साईडला, आणि उभा जो काही मार्किंग आहे तर ती 4 इंचाची आहे। ठीक आहे, जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। महत्वाचं म्हणजे टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आणि स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचं, जेणेकरून आपले टक्स खराब होणार नाही। याचाच अर्थ आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होणार नाही, कारण बऱ्याचदा टक्स हे लवकर खराब होत असतात। त्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टीची तुम्ही आठवणीने काळजी घ्यायची आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने फायनली दोन्ही साईडला आपण प्रॉपर फिनिशिंगचे इथे टक्स टाकून घेतलेले आहे। आता यानंतर इथे आपल्याला नॉट लावायची आहे गळ्याला। तर इथे सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ब्लाऊज पीसच्या कपड्याची बनवू शकतात, पण मी इथे गोल्डन लावत आहे। आजकाल वेगवेगळ्या कलरचे सुद्धा नॉट रेडीमेड मिळते, तर तुम्हाला मॅचिंग लावायची असेल तर तुम्ही तशी सुद्धा लावू शकता। तर बघा साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ही नॉट लावायची आहे। एक साईडची लावल्यावर तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची आणि बरोबर त्याच मार्किंगवर लावून घ्यायची। याला नेहमी डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे, जेणेकरून ती लवकर निघणार सुद्धा नाही। आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे एका ब्लाऊज साठी 1 मीटर नॉट सफिशियंट असते। आता ही बांधून घेऊयात आपण बघा, आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही लटकन यूज करू शकतात किंवा फॅब्रिक पासून सुद्धा बनवू शकतात, पण कस्टमरला इथे रेडीमेड हवे होते, सो त्यामुळे मग मी इथे रेडीमेड लटकन लावून घेत आहे। जर तुमच्या कस्टमरला किंवा तुम्हाला फॅब्रिक पासून बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकतात। याआधी मी बरेचसे व्हिडिओ मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स दाखवलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला जी आवडत असेल ती डिझाईन तुम्ही इथे बनवू शकता। ठीक आहे, त्या पद्धतीने मी तर इथे रेडीमेडच लटकन लावून घेतलेले आहे। त्याचबरोबर इथे सेंटरला एक छोटासा पॅच किंवा गोल्डन एखादा बटन असं काहीही लावू शकतात, आणि नाही लावलं तरी सुद्धा चालेल, तरी सुद्धा ही डिझाईन खूपच सुंदर इथे तयार झालेली आहे। ठीक आहे, तर बघा मग फायनली आपण इथे काठ वापरून खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काठाची डिझाईन कशी बनवावी हे आपल्याला सुचत नसतं, तर ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता। नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल, सो अशी छानशी डिझाईन नक्कीच बनवून बघा। मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि इथे भरपूर मोठा काठ होता, जर तुमच्याकडे कमी काठ असेल तर कमी काठापासून कशा डिझाईन बनवू शकतो तर याचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ मी या आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत। आणि जर तुमच्याकडे खूप सारा काठ असेल तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल। हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस। ऍक्च्युली ब्लाऊज पीसचा कलर खूप सुंदर आहे। त्याचबरोबर आता इथे तुम्हाला अरीवर्कचं मटेरियल दिसत असेल तर हे मटेरियल यूज करून आज आपण खूप छान अशी डिझाईन सुद्धा बनवणार आहोत। तर बघा इथे आता आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं
दोन्हीही कटिंग करून घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर आता हा जो काही बॅक पार्ट आहे त्याचं मेजरमेंट कसं आहे, किती आहे, हे सुद्धा सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग, स्टिचिंग, मार्किंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 13 इंच, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर हा आहे बोटनेक ब्लाऊज, त्यामुळे याचा शोल्डर घेतलेला आहे 7 इंच आणि यामधलं 4 इंच आपली गळारुंदी आहे. तर गळारुंदीला मी इथे मार्किंग करून घेतली आणि जेवढा आपण शोल्डर मुंडा घेत असतो, म्हणजे जेवढा शोल्डर घेतो तेवढाच मुंडा घ्यायचा. तर मुंडा सुद्धा 7 इंचाचा घेतला, एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. आणि यानंतर इथून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग, तर तो येतो 8.5 अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. तर अशा पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे. आता बघा सगळ्यात आधी जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती आपण इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत. तर बघा वरून आता सगळ्यात आधी आपल्याला एक मार्किंग करायची आहे, ती म्हणजे 3 इंचाची. त्याच्यानंतर त्याच्या खाली 1 इंचाची एक मार्किंग करायची आहे आपल्याला, म्हणजे वरचा शेप आणि खालचा शेप यामध्ये आपला 1 इंचाचा डिस्टन्स आहे. आणि त्यानंतर पुन्हा इथून आता आपल्याला मार्किंग करायची आहे. तुमचा खालचा जो काही शेप आहे तर तो तुम्हाला किती डीप हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे. तर इथे मी 7 इंचाला मार्किंग केलेली आहे. त्यानंतर पुन्हा सगळ्या ठिकाणी आता जी काही आपली 4 इंचाची गळारुंदी आहे तर त्याची इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा मग मी 4 इंचाला इथे सगळ्याच ठिकाणी मार्किंग करून घेते आणि आता पट्टीच्या सहाय्याने इथे हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर उभे सुद्धा जोडून इथे बॉक्स रेडी करायचा आहे. ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचे कुठलाही साईज असो, कसाही शेप असो. आणि आता वरती इथे गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे, इथे तुम्ही पानगळ्याचा शेप सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला खालचा जो काही शेप आहे तर तो इथे ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं जास्त डिस्टन्स सुद्धा घेऊ शकतात, पण मी इथे फक्त 1 इंचाचाच डिस्टन्स घेणार आहे. आणि बघा या पद्धतीने ही एक मार्किंग करून घेतली. यानंतर आता ह्या मार्किंगला मॅच करत खालचा शेप आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे, बघा या पद्धतीने. ठीक आहे. आता ही पुन्हा डार्क मार्किंग करते थोडीशी, म्हणजे तुम्हाला मार्किंग लक्षात यावी गळ्याची यासाठी. तर अशा पद्धतीने फायनल आपला जे काही गळ्याचे शेप आहे वरचा खालचा त्याची मार्किंग इथे करून झालेली आहे. आता यानंतर आपण जे काही शेप ड्रॉ केलेले आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करायचं. तर बघा वरचा गोलाकार जो काही आकार आहे आपला बेसिक तर तो इथे मी कट केला. त्यानंतर आपला हा जो काही मधला शेप आहे तर तो कट करायचा आहे. तर बघा इथून किंचितसा गोलाकार शेप आहे आणि त्यानंतर हा खालचा आकार. जर तुम्हाला इथे कॅनव्हास पेपर लावून हा गळा स्टिच करायचा असेल तर डायरेक्ट कट न करता आधी कॅनव्हास पेपरवर त्याची मार्किंग करून त्यानंतरच स्टिचिंग करायची आहे. तर अशा पद्धतीने आपली गळ्याची मार्किंग आणि कटिंग दोन्ही पण इथे फायनली झालेलं आहे. आता यानंतर आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडायचं आहे. तर ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे बघा. आणि इथे आता आपण पिना लावून घेऊयात, जेणेकरून ते स्टिच करताना हलायला नको आणि तिरकं वगैरे जायला सुद्धा नको यासाठी. तर बघा इथे दोन्ही साईडने सेंटरला मी पिन लावून घेतलेली आहे. त्यानंतर शोल्डरला सुद्धा लावते, जेणेकरून शोल्डर सुद्धा जास्त ताणला जाणार नाही आणि मग ते उतरणार नाही. जर का खूप गळारुंदी स्प्रेड झाली तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. आणि सगळ्यात आधी हा जो काही मधला शेप आहे ना तर तिथे आपल्याला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत तिथे टिप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या मार्जिन एकसारखंच यायला पाहिजे, कारण की आता आपण टिप मारताना ज्या पद्धतीने मार्जिन पकडणार आहोत त्याच पद्धतीने याचा शेप येणार आहे. मार्जिन थोडं जरी कमी जास्त झालं तरी आपला आकार पुढे मागे होऊ शकतो, कारण की आता संपूर्ण आपला लुक यावर डिपेंड आहे. आणि हा बिना कॅनव्हास पेपरचा गळा आहे, त्यामुळे मग स्टिचिंग करताना अतिशय काळजी घ्यायची. आता टिप मारून झाल्यानंतर पिना वगैरे इथे सगळं काढून घेतल्या आणि आता या पद्धतीने फोल्ड करून एक छोटा कट मारायचा आणि नंतर मग जे काही एक्स्ट्राचं सगळं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा आहे या शेप मधला तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. काहीही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवण्याची इथे गरज नाहीये. जेवढं अस्तर आहे त्याच्या अकॉर्डिंगलीच आपल्याला फक्त इथे ठेवायचं आहे. हा पॉइंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. ठीक आहे. त्यानंतर ह्या शेपला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे अस्तर आतमध्ये फोल्ड करू तर ते प्रॉपर फिनिशिंगचे फोल्ड व्हावा आणि
हा जो काही आकार आहे तर तो आपल्याला हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर त्याचं मेथड वेगळी असते, म्हणजे त्याची पद्धत वेगळी असते. तर ते या आधीच्या बऱ्याचशा डिझाईन मध्ये मी सांगितलेलं आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, या पद्धतीने बघा आता आपण हे सरळ करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला सगळ्यात आधी मधला जो काही शेप आहे इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना इथे काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे, कारण की आता सगळं लुक आपला हा जो काही मधला शेप आहे त्यावर डिपेंड आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने अतिशय सावकाश काळजीपूर्वक इथे मी प्रॉपर असं फिनिशिंग सहित दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आपला शेप सुद्धा खूप छान आलेला आहे, बघा बघितल्यावरच लक्षात येते. आता हा मधला शेप रेडी झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. एकदा मी गळारुंदी इथे चेक करून पिना लावून घेते, मी म्हटल्याप्रमाणे गळारुंदी स्प्रेड व्हायला नको यासाठी. आणि बघा मग कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेत आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक या पद्धतीने सोडून घ्यायचं आहे. जोडताना खूप गडबड करू नका, बऱ्याचदा ते तिरकं वगैरे जाण्याचे चान्सेस असतात, कधी कधी तर ते गोळा सुद्धा होतं. सो तसं होऊ नये त्यासाठी, कारण की आता संपूर्ण आपले यावर डिपेंड आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर यासाठीच आपल्याला ह्या पद्धतीने आधी मधला शेप रेडी झाल्यावर अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा कपडा एकमेकाला प्रॉपर जोडावा लागतो, जेणेकरून पुढचा बॅक पार्ट आपला परफेक्ट असा मापाचा रेडी व्हावा यासाठी. तर बघा मग ह्या पद्धतीने एकदम व्यवस्थित आपण इथे जोडून घेतलेला आहे. आता यानंतर महत्त्वाची जी काही स्टेप आहे ती म्हणजे जे काही एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा दिसतोय तुम्हाला सगळ्या साईडचा, तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजेच मी म्हटल्याप्रमाणे प्रॉपर परफेक्ट असा मापाचा आपला इथे बॅक पार्ट रेडी होईल, तो सुद्धा अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा एकमेकाला जॉईन करू. ठीक आहे, तर बघा मग व्यवस्थित इथे मी हे सगळंच एक्स्ट्राचं कट करत आहे. कुठेही काही एक्स्ट्राचं मार्जिन सुद्धा आपल्याला इथे सोडण्याची गरज नाहीये. तर बघा हे स्टिच करताना जे काही टिप्स सांगितल्या तर त्या आवर्जून फॉलो करा, फिनिशिंगसाठी नक्कीच कामी येतील. तर बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित एवढा पार्ट आपला इथे रेडी झाला. यानंतर आता आपल्याला इथे कमरपट्टी आणि गळापट्टी लावावी लागणार आहे. तर त्यासाठी अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो आपण इथे थोडासा घेऊयात. तर ही पट्टी मी कमरेसाठी कट करून घेतलेली आहे, पण त्याला थोडासा प्रॉब्लेम होता, खालून कटिंगची मार्किंग होती, सो त्यामुळे मी दुसरी एक पट्टी केली. त्यानंतर आता इथे आपल्याला गळ्यासाठी तिरक्या पट्ट्या लागत असतात, कारण की गळा हा गोलाकार असतो आणि ज्यावेळेस आपल्याला शेप द्यायचा असतो प्रॉपर त्यासाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागतो आणि तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो, फिनिशिंग वगैरे प्रॉपर येते. त्यामुळे मग 1 इंचाची मी मार्किंग केली आणि तिरकी पट्टी इथे ही कट करून घेते. तर ही पट्टी मी गळ्यासाठी कटिंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता सगळ्यात आधी आपल्याला इथे गळापट्टी लावून घ्यायची आहे. त्याचबरोबर मला असं वाटतंय की आता ही पट्टी आपल्याला पुरणार नाहीये, मी एकदा चेक करते आणि जर पुरत नसेल तर अजून थोडंसं कट करून आपण जॉईन करून ही पट्टी इथे रेडी करूयात. तर बघा ते थोडंसं कमी पडतंय, तर अजून एक पट्टी 1 इंचाची बरोबर तिरक्या कपड्यामध्ये मी इथे कटिंग करून घेतली आणि मी म्हटल्याप्रमाणे आता या 2 पट्ट्या आपण एकमेकाला जॉईन करून घेऊयात. तर बघा पट्टी जॉईन करताना नेहमी तिला डबल टिप द्यायची, जेणेकरून ती निघण्याचे, खराब होण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट केलं. आता ही पट्टी आपल्याला बघा डबल फोल्ड करायची आहे, तुम्हाला कळेलच या पद्धतीने. आणि मग गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण हा आपला मेन वरचा गळा आहे आणि जर मार्जिन कमी जास्त झालं तर गळ्याचा आकार सगळा बदलू शकतो. गोलाकार व्यवस्थित येण्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग व्यवस्थित एकसारखं पकडत मी इथे ही पट्टी लावून घेतलेली आहे. पुन्हा सांगते, गळ्यासाठी स्ट्रेचेबल कपडा लागतो, त्यामुळे आपण तिरक्या कपड्यामध्ये ही पट्टी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आता ह्या शेपला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी आणि ते व्यवस्थित यावं यासाठी. त्यानंतर बघा ह्या पद्धतीने ते फोल्ड करायची आहे पट्टी आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. टेपची 1 लाईन एवढं मार्जिन असलं तरी सुद्धा चालणार आहे, कारण यावर आपण नंतर लेस वगैरे लावणारच आहोत.
तर बघा मग या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक इथे मी गळ्याच्या साईडला टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे, दाबटीप जशी असते ना, तर तशी सुद्धा आपण इथे टीप देऊ शकतो आणि त्यानंतर आतून हात शिलाई सुद्धा करू शकतो किंवा अशा पद्धतीने सुद्धा. तर प्रॉपर असा गोलाकार शेप आपला इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता मी म्हटल्याप्रमाणे कमरपट्टी लावायची आहे आपल्याला, पण कमरपट्टीच्या आधी आता आपल्याला इथे बॅकटक सुद्धा टाकून घ्यायचे आहेत. पण बॅकटक्स टाकण्याच्या आधी आपल्याला इथे लेस लावून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे मी इथे गोल्डन कलरची डिझायनर ही लेस घेतलेली आहे. खूप छान अशी लेस आहे, मॅट कलर आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे बघा. आणि ती आता आपण इथून लावून घेणार आहोत. तर पुढे तुम्हाला लक्षात येईलच की आपण अर्ध्या साईडने लावायला का सुरुवात केलेली आहे. फक्त एवढंच लक्षात राहू द्या की लेस एकसारखी लागेल याची काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की ब्लाऊजचा शेप असा छान येतो, पण लेस प्रॉपर न लागल्यामुळे शेप पुन्हा चेंज होतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे या पद्धतीने ही लेस लावून घ्यायची आहे. तर बघा, एका टोकापासून सुरुवात केली तर ती लेस फक्त दुसऱ्या टोकापर्यंतच लावायची आहे. पूर्ण आपल्याला मधल्या शेपला ती लावायची नाहीये. आणि बघा आता ह्या लेसला मी इथे डबल टिप देऊन घेते. तर मी नेहमीच सांगत असते की लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची. तर इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेतली. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, त्यानंतर ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन आहे ते म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. ठीक आहे, आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक सिंपल मी गोल्डन लेस घेतलेली आहे, ती आपल्याला इथे गळ्याला लावून घ्यायची आहे. तर प्रॉपर गळ्याला एकदम जवळून लावायची आहे. काहीही मार्जिन आपल्याला इथे सोडण्याची गरज नाहीये, कारण पुढे अजून एक लेस आपल्याला लावायची आहे त्यामुळे. आणि 1 इंच डिस्टन्स आहे वरचा गळा आणि खालचा शेप मध्ये. तर फक्त व्यवस्थित एकसारखं पकडत इथे गळ्याच्या साईडला आपण ही फायनली गोल्डन लेस लावून घेतलेली आहे. आता यानंतर या लेसला सुद्धा मी डबल टिप देऊन घेते. तर तुम्ही सुद्धा आठवणीने जेवढं शक्य असेल तेवढं डबल टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे तुमची लेस जाड बारीक कशीही असो. ठीक आहे, आणि या पद्धतीने आता आपण ही गळ्याला लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर ही जी काही डिझायनर लेस आहे तर ती पुन्हा आपल्याला लावायची आहे. तर ती ह्या पद्धतीने, म्हणजे त्याची जी काही डिझाईन आहे तर ती वरच्या साईडला फोल्ड होईल अशा हिशोबाने आपल्याला ती लावायची आहे. तर बघा, मी इथून सुरुवात केलेली आहे. मेन म्हणजे एकाच लेवलमध्ये लागली जाईल, तिरकी कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण जर ती लेस तिरकी वगैरे झाली तर पूर्ण डिझाईनचं लुकच बिघडेल आपलं. सो तसं होऊ नये त्यासाठी. तर बघा, मग अतिशय व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक ही लेस फायनली आपण ह्या गळ्याला इथे लावून घेतलेली आहे. आता नेहमीप्रमाणे आता ह्या लेसला सुद्धा मी डबल टिप देऊन घेत आहे. आणि खरं तर ही डिझाईन खूप सुंदर अशी रेडी होणार आहे, पुढे तुमच्या लक्षात येईलच. आणि या डिझाईनमुळे आपली ब्लाऊज खूप छान दिसणार आहे आणि साडी सुद्धा. तर बघा, किती छान असं कॉम्बिनेशन मध्ये आपण ह्या दोन्ही लेस लावून घेतला. त्यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. मी म्हटलं होतं, तर बघा सेंटर पासून 4.5, साईडला अर्धा इंच आणि उभं 4 इंचाच्या टक्सची मी मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा इथे मार्किंग केलेली आहे. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा, लक्षात राहू द्या, टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर स्टार्टिंगला आणि एंडिंगला व्यवस्थित लॉक सुद्धा करायचा आहे, जेणेकरून आपले टक्स लवकर खराब होणार नाही, म्हणजेच त्याची शिलाई लवकर ओपन होणार नाही. याचाच अर्थ आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होणार नाही. तर प्रॉपर फिनिशिंग सहित दोन्ही साईडला टक्स टाकून झालेले आहेत. आता आपल्याला इथे कमरपट्टी लावायची आहे. तर कमरपट्टी मी मगाशी ऑलरेडी कटिंग करून घेतली होती. त्याचबरोबर इथे मॅचिंग धागा सुद्धा ओवून घेते, जेणेकरून फिनिशिंग छान यावी यासाठी. तर बघा, मग 1 ते 1.5 इंचाची पट्टी इथे कट करायची आहे आणि ती ह्या पद्धतीने वरच्या साईडला ठेवून साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन पकडत आपण ही कमरपट्टी इथे लावून घेऊयात. आणि टक्सचे जे काही आतले मार्जिन आहे तर ते दोन्ही पण बाहेरच्या साईडला आपल्याला फोल्ड करायचे आहे. तर हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे फिनिशिंगसाठी, तर तुम्ही लक्षात राहू द्या. त्यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड करून या पद्धतीने वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे इथे दाबटीप. तर बघा, मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतली जी काही पट्टी आहे अस्तरची तर त्याचा कपडावरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर बघा, संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना फिनिशिंगच्या खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स मी सांगत आलेली आहे. तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा, जेणेकरून तुमचं म्हणजे तुम्हाला नुसतं डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज स्टिच करणंच नाही, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कसं बनवावं तर हे सुद्धा सहजच लक्षात यावे यासाठी. त्यानंतर बघा, मी इथे एक सेंटरला मार्किंग केलेली आहे. गोल्डन कलरचा धागा
घेतलेला आहे, तर तो आपल्याला सुईमध्ये इथे ओवून घ्यायचा आहे. आणि आता पुढे काय करायचं तर ते तुमच्या लक्षात येईलच. त्याचबरोबर सुईमध्ये आपल्याला 4 पदरी दोरा ओवून घ्यायचा आहे. तुम्ही 2 पदरी घेतला तरी सुद्धा चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आता यानंतर बघा, सगळ्यात आधी धागा ओवल्यानंतर आपल्याला इथे लास्टला एक गाठ टाकून घ्यायची आहे आणि सेंटरची म्हणजे मध्यभागी जी काही मार्किंग केली होती तर तिथे आपल्याला सगळ्यात आधी हे जे काही सुई धागा आपण ओवून घेतलेला आहे तर ते ओवून एक गाठ टाकून घ्यायची आहे बघा, या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर आता आपण 2 वेगवेगळ्या प्रकारचे इथे मणी घेतले होते, तर गहू बीड्स होते आणि सिंपल आपले ग्रीन कलरचे मणी. तर बघा 3 बीड्स मी इथे ओवून घेतलेले आहे, गहू मणी म्हणतात त्याला. आणि त्यानंतर एक ग्रीन कलरचा, असं कॉम्बिनेशन करत आता आपल्याला हे ओवून घ्यायचं आहे बघा. तर एक ग्रीन टाकला, पुन्हा आता 3 गहू बीड्स ओवून घ्यायचे आहे इथे, पुन्हा ग्रीन टाकला. तर म्हणजे हे कॉम्बिनेशन लक्षात राहू द्या. आणि जे काही गहू बीड्स आहेत तर ते गोल्डनच आहे, कारण गोल्डन ऍक्च्युली असं पण कशावर पण मॅच होतं. गोल्डन म्हणण्यापेक्षा थोडासा याचा मॅट फिनिश कलर आहे बघा. तर या पद्धतीने ओवून घेतल्यानंतर पुन्हा आता ते पहिला जो काही मणी आहे तर तो सोडून सुई पुन्हा आपल्याला उलटी ओवून घ्यायची असते, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होतात. जे मणी आहे ना जेवढे, तर त्या सगळ्यांमधून. तर ही एक पद्धत आहे. अजून एक वेगळी पद्धत आहे, तर ती मी तुम्हाला पुढे सांगतेस, पण सगळ्यात आधी ही एक पद्धत सांगून घेते बघा. आता या पद्धतीने झाल्यानंतर पुन्हा सुई आपल्याला त्यामध्ये टाकून लास्टला एक गाठ टाकून ते पॅक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. एक्स्ट्राचा धागा आता कट करूयात. तर ही एक पद्धत तुमच्या लक्षात आलीच असेल. त्यानंतर आता दुसरी पद्धत सांगते. काय करायचं, डायरेक्ट आता एक जो काही लास्टचा ग्रीन मणी आहे ना तर तो इथे ओवून घ्यायचा आहे आणि सुईमधून म्हणजे धाग्यामधून सुई काढून तो मणी लास्टला पॅक करायचा. त्यानंतर मग हे 3 गहू बीड्स, एक ग्रीन मणी असं ओवून घ्यायचं. फक्त लक्षात राहू द्या, सेंटरच्या जेवढी लांबी होती त्यापेक्षा आता याची लांबी आपल्याला थोडीशी कमी घ्यायची आहे, म्हणजे एक स्टेप कमी केली बघा आपण. ठीक आहे. आणि ती एवढा डिस्टन्स सोडून आता इथे लावून आपल्याला पॅक करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता इथे सुद्धा व्यवस्थित गाठ टाकायची आहे. तर हे थोडासा धागा मणीमध्ये अटकला आहे. तर बघा, ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची, कारण गडबडीत बऱ्याचदा असं होतं की आपल्या सुईमध्ये वगैरे तिथे अटकलं जातं आणि जर ते अटकलं तर मग सगळंच आपलं फिनिशिंग वगैरे चुकू शकते किंवा आपल्याला पुन्हा ते सगळं ओपन करावं लागतं. त्यामुळे मग लावताना थोडीशी काळजी घ्यायची. तर बघा, ह्या पद्धतीने हे 2 लावले आहे. सेम आत्ताचं जसं ओवलं ना तसंच आपल्याला अजून एक ओवून घ्यायचं आहे. सेंटरचा जे काही आपण हँगिंगचं बनवलेलं आहे मणी ओवून, तर त्याच्यात दुसऱ्या साईडला सुद्धा सेम तसंच आपल्याला इथे लावायचं आहे त्यासाठी. ठीक आहे. तर बघा, मग मी बरोबर ते सगळं ओवून घेतलेलं आहे आणि तुमच्या इथे लक्षात येईल की ते सुद्धा मी दुसऱ्या साईडला बरोबर सेम डिस्टन्स ठेवत पॅक करून घेते. आणि इथे सुद्धा गाठ टाकून घ्यायची आहे, एक्स्ट्राचं कट करायचं आहे. सेम याच पद्धतीने आता डिस्टन्स ठेवत ठेवत आपण साईडने सुद्धा छोटे छोटे लावून घेऊयात. तर बघा, मग फायनली हे सगळे हँगिंग्स आपण इथे लावून घेतलेले आहे. ते सुद्धा एकदम छान व्यवस्थित प्रॉपर असं लेवलमध्ये बघा, म्हणजे सेंटरला एक लावलं आणि साईडला 3-3 लावलेले आहे. डिस्टन्स पण व्यवस्थित मेंटेन केलेला आहे आणि खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन सहित ते हँगिंग रेडी झालेले आहे. फायनली आपली ही डिझाईनच खूप छान तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असं लुक आलेलं आहे. खरं तर संपूर्ण ब्लाउज रेडी झाल्यावर अजून छान दिसणार आहे आणि घातल्यावर ही डिझाईन सुद्धा खूप छान दिसणार आहे. सो बऱ्याचदा आपल्याला डिझाईन बोटनेक मध्ये कशी बनवावी हे सुचत नाही. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. त्याचबरोबर आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की आवडेल. आणि बऱ्याचदा कस्टमरला नवनवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते, कशी द्यावी हे सुचत नाही. सो ही डिझाईनची आयडिया नक्की द्या. आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला ब्लाउजला खूप छान असं लुक येईल. सो बघा, मग फायनली मी तुमच्यासोबत टोटल 3 खूप छान वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन शेअर केलेल्या आहे आणि नक्कीच या डिझाईन्समुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. सो अशा छानशा डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा.
करावा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.